जय श्री महाकाल. नमस्कार. कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपलाच होस्ट हरिओम. आता तुम्ही थंबनेल तर बघितला असाल पूर्णपणे मार्केटचं. आपला जवळपास 200 अंडी पूजनच्या आळ्या होत्या. आता त्याचं मी तुम्हाला टोटल सांगतो की मी सध्या आता मार्केटला आलो. इथं बीडचं जे इथं मार्केट आहे आणि ह्या मार्केटमध्ये आता पूर्णपणे मी जेवढा आपला कोस निघला होता तेवढा आपला कोस इथं घेऊन आलो आहे. जवळपास जरी म्हटलं तर 21 दिवसामध्ये पूर्णपणे आपला आळ्यांनी कोस तयार केलेला आहे. आणि हा जो कोस आहे हा आज आम्ही म्हणजे आज सोमवार आहे, कालच आणणार होतो, कारण की शनिवार नाही तर रविवारी हे जे मार्केट बंद असतं, त्यामुळे आता सोमवारी घेऊन आलो. आता ह्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार की मार्केटला आपल्याला कसा भाव लागतो, किती जण असतात आणि पूर्णपणे किती केजी निघलेला आहे प्रत्येकाचा वगैरे असेल. त्यामध्ये पूर्णपणे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि मी हे पण सांगतो की आपला जो आहे पूर्णपणे 21 दिवसाचा प्रॉफिट किती झालेला आहे. आता हे रेशीम कोस खरेदी केंद्र आहे आणि हे पूर्णपणे एंट्रन्स आहे. आता एंट्रन्स घ्याल्यानंतर इथे एक हे समोर एक आहे आणि इथे एक आहे. म्हणजे पूर्णपणे जेवढे शेतकरी वगैरे असतात ना, कोस घेऊन येतं मार्केटला, हे पूर्णपणे इथंच असतो. म्हणजे एवढ्या एरियात जवळपास जर नाही म्हटलं तर लाखोनं व्यवहार दररोज हालतो बरं, खालीवर होतो. आणि तुम्ही आता इकडं बघू शकता, आपण अशा प्रकारे ना सगळा कोस टाकून द्यायला आहे बरं. आता इथं व्यापारी वगैरे येतील आणि व्यापारी आल्यानंतर पूर्णपणे ते भाव किती आहे वगैरे ते टाकून देतील. आणि हे जो कोस आहे हे सगळा आपला आहे. आता हे सगळा असा प्रत्येक शेतकरी जरी म्हटलं ना तर जवळपास बीडच्या अंडरमध्ये जेवढे जवळपास शेतकरी येतात तेवढे सगळे बीडला इथं कोस घेऊन येत असतात. कारण की आमच्या एरियामध्ये जरी नाही म्हटलं तर जवळपास जे मार्केट आहे रेशीम उद्योगचं, हे सगळं मार्केट ना आम्हाला बीडला पडतं बरं. म्हणजे जालन्याला पडतं, पण यामध्ये कसा फॉल्ट आहे माहिती आहे का, जालन्याला कमी भाव लागतो आणि बीडला जरा जास्त लागतो. कारण की आमचे जवळपास गावकरी असेल, आमच्या सगळ्या गावातले बीडच्या आजूबाजूचे हे पूर्णपणे ना अशा क्वालिटीमध्ये जेवढा त्यांचा कोस असेल हे पूर्णपणे ना बीडला कोस घेऊन येते. नाही जरी म्हटलं ना इथलं बीडचं मार्केट लय मोठं आहे बरं. म्हणजे सगळ्यात मोठं जर मार्केट म्हणलं तर सगळ्यात आधी बँगलोरमध्ये येतं, कर्नाटका. त्यानंतर तिथं समजा आता वाजले तर 10 वाजले, तिथं ह्या टायमाला भाव ठरतो. तिथं जर हायेस्ट समजा 900-1000 किलो पर केजी जर गेला तर इकडं जवळपास जरी नाही म्हटलं तर एक 200 रुपयाचा फरक पडतो. कारण की 200 रुपये इकडे कमी होते, कारण की इकडून तिकडे ट्रान्सपोर्ट न्यायचं असतं, त्यामुळे इकडं भाव कमी असतो. सगळ्यात मोठं मार्केट बँगलोरला आहे, रामनगर म्हणून आहे कर्नाटकमध्ये. त्यानंतर बीड आहे आणि ह्यानंतर पण जालन्याला आहे, पण जालन्याचं एवढं मार्केट सध्या चालत नाही, आता बंद आहे. आता हे माहिती वगैरे ते मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो आहे. आता थोड्याच वेळात व्यापारी येऊन पूर्णपणे आपल्याला पर केजीला किती भाव वगैरे पूर्णपणे सांगणार आहे. इकडं एक झेरॉक्स घ्यायला म्हणजे कसं असतं माहिती आहे का, आपल्याला एखादा बँकेचं ना, आपली जे याच्यात बँक आहे ना त्या बँकेचं आपल्याला एक झेरॉक्स द्यावं लागतं. आणि हे जेव्हा आपण इथं आता सगळं माल वगैरे होईल आपला पर केजीला किती भाव लागेल आणि सगळं कॅल्क्युलेशन जर झालं ना, वजन काटा वगैरे पूर्णपणे, तर 1-2 ते 3 दिवसामध्ये ते पूर्णपणे अकाउंटला पैसे टाकतात. सगळा कॅशनं व्यवहार नसतो त्यांचा, त्यासाठी हे झेरॉक्स वगैरे तिथं द्यावं लागतं. आणि मग ते व्हेरिफिकेशन करून पूर्णपणे 2 ते 3 दिवसामध्ये सगळ्या अकाउंटला पाठवून देतात. रेशीम कोस खरेदी विक्री बाजारपेठ म्हणजे लोकनेते विनायकराव मेटे म्हणजे यांच्या हस्ते खाली ते इथं खरेदी विक्री होती. पूर्णपणे जेवढा खरेदी होईल तेवढा खरेदी होत असतो इथं एवढ्या मार्केटमध्ये. इकडं आता हे सगळा शेतकऱ्यांचा सगळा कोस इथं आला. आणि भाई म्हणजे कसं मी अपेक्षा पण नव्हती केली. मग इथं बीडला मार्केटला ना 2 फॉलोअर मित्र भेटले. आता शपथ बरं खरं भारी, एकदम भारी वाटलं मला, कारण की सगळ्यापैकी ना मग फर्स्ट हे 2 मला फॉलोअर भेटलेले. आता मी तुम्हाला एखाद्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल बघा, पीपी नावाचा प्रकार. आता पीपी नावाचा प्रकार म्हणजे काय असतं माहिती आहे का, जेव्हा एखादी माशी एखाद्या आळीला डसते त्यानंतर जी आउटर लेअरनं जी सोडते ना तिच्यातनं पीपीचा एक प्रकार निघतो. आणि हे प्रत्येक आळ्यामधनं निघत नाही, जिला माशी चावते तिच्याच आउटर लेअर निघतो आणि हा पीपी नावाचा प्रकार निघतो. आणि हा पीपी नावाचा प्रकारामध्ये जवळपास जरी म्हटलं तर एक 4 ते 5 दिवसामध्ये जवळपास 25 ते 27 मासे जवळपास त्याच्यातून बाहेर निघताना की बॅच फेल होते. आणि काही आळ्यांना चावलेलं असतं त्या कोस पण तयार करतात. जेव्हा आपण सगळा कोस वगैरे गोळा करतो, मार्केटला आणतो, असा टाकतो, तेव्हा पण ह्या पीपीचा प्रकार इथं पण आढळतो. असं रेशीमचं जरी म्हटलं ना तर मार्केटचं लय मोठं आटी असते बरं. आता तुम्ही बघून घ्या, जवळपास 12 वाजता समजा जेवढे व्यापारी वगैरे असते तेवढे येत असते. आणि हे सगळे नियम वगैरे तुम्ही बघून घ्या, म्हणजे कसं हे तुम्हाला पण कामं पडेल. आता यामध्ये पूर्णपणे त्यांनी सांगितलेलं आहे कसं असतं कसं नाही. तर म्हणजे इथं व्हिडिओ शूटिंग पण अलाउड नाही. जेव्हा मार्केटला वगैरे भाव येतो, व्यापारी वगैरे येते, जेव्हा ते अनाऊन्स करते तुम्हाला किती भाव लागणार आहे वगैरे काय येतं, तेव्हा त्याला व्हिडिओ वगैरे अलाउड नसतो. आणि इथं हवं तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सगळे पूर्णपणे बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल ॲक्च्युअल रेशीम मार्केटचं कसं असतं म्हणून. आता हे बघा, हे अशा टाईपचे व्यापारी येते, एका कोसला ना सगळीकडनं धावून घेते आणि प्रत्येक व्यापारी ना अशा मोठीत कोस कोळा म्हणजे येसतो आणि त्याची क्वालिटी वगैरे बघतो. नेमकं कोस कसा आहे, कडक आहे का पोचट आहे, त्याला हलवून बघतो वगैरे, त्यातले पीपी वगैरे जिवंत आहे का, अशा प्रकारे ते पूर्णपणे बोली लावते. मग जर समजा 450 एक बोलला तर 450 एक बोलतो.
म्हणजे 500 एक जण बोलतो, परत 510 एक बोलतो, 520 एक बोलतो आणि अशा प्रकारे आपला जो कोचचा जो रेट आहे ना ह्यो फायनल होतो आणि त्याला लॉक केलं जातं आणि ते पूर्णपणे अकाउंट होऊन म्हणजे ते अमाऊंट क्लिअर करतात ते आणि अमाऊंट क्लिअर केल्यानंतर तो आपला भाव तो एकदम फायनल होऊन जात असतो. आणि त्यानंतरचा विषय आला मग त्यानंतर काय करतात ते सगळ्याला गोण्या देतात. आता गोण्याचं म्हणजे कसं आहे मार्केटचा भाव वगैरे तर आपल्याला सांगितलेला असतो, पण सांगितल्यानंतर जरी म्हटलं तर जवळपास आपल्याला मार्केटला भाव लागलेला आहे जो की 515 रुपये पर केजीला. बरं, आता ह्यामध्ये पण लय मोठे प्रकार आहे. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो की ह्यामध्ये आपली नेमकी चुकी काय झाली होती म्हणून. आता मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एक मार्केटचा भाव आणि मार्केट किती झालं आहे पूर्णपणे सांगतोय. पण एवढ्या मोठ्या अंडी पूजन असून आपलं जवळपास भरपूर मोठं बिल निघणार होतं, पण आपली ॲक्च्युअल चुकी काय झाली हे तुम्हाला मी दुसऱ्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. कारण की त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तसं झाल्यानंतर पूर्णपणे ते आपला गोण्यात येतं, आपला वजन काटा असतो. आणि जर महत्त्वाचं जर म्हटलं तर हे वजन काट्यामध्ये आपलं पूर्णपणे सांगणार आहे. आणि त्यामध्ये जर म्हटलं आता हे बघा एक कोस आहे, या कोसला मी आता कट केलं. आता ह्यामधलं जे एक मटेरियल असतं ना हे जिवंत पाहिजे आणि हे जिवंत असल्यानंतरच जेव्हा आपल्या मार्केटला भाव चांगला निघतो. आता जर समजा त्यांनी रँडम वगैरे एखादी आळे उचलली जर हे जे बघताय तुम्ही हे जर मरेल जर निघलं तर त्याला भाव कमी लागू शकतो, कारण की ते रँडम कोणतीही हे घेता आणि त्यानंतर त्याला कट करून बघतात त्यामुळे त्याला भाव चांगला लागतो. आपलं सगळं जिवंत होतं, पण एक थोडी चुकी मायनर झाली आहे त्यामुळे त्या गोष्टीमुळे आपल्याला कमी भाव लागला. जवळपास 515 पर केजीला चांगला भाव लागला होता. आणि आपला वजन काटा जरी म्हटलं तर जवळपास 180 किलो भरला होता, म्हणजे सगळा धरून 180 किलो भरला आणि प्रत्येक केजीला आपल्याला जवळपास 515चा भाव लागलेला आहे. आता मी हे सगळं तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो. हा फक्त मार्केटचा व्हिडिओ होता तरी मी जास्त शूट नाही करू शकलो, तर ह्यासाठी थोडा हा समजून घेऊ शकता तुम्ही पण. आणि मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्णपणे आपला भाव वगैरे कॅल्क्युलेशन करून आणि रेशीम उद्योगचा आपला 21 दिवसाचा प्रॉफिट पूर्णपणे किती झालेला आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट नक्की करा, जेणेकरून मी तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करेल. आणि मला पण चांगला फीडबॅक असला तर मी तुम्हाला नवीन रेशीम उद्योगबद्दल व्हिडिओ आणेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगचा प्रॉफिट किती झाला आहे म्हणून त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.